वावर सारखे कोण एकटंय ना सारखे तळमळीन वावरता राती पावस वारो थंडी बी तशें काय पळयना खंयच्या हाचेर तेरेखोलच्या तोकापासून एक इब्रामपुरा पर्यंत आणि आमच्या कोत्रा देवीसून मोरजी केरी मेरेन सारखे अशें सगळे खंय हे करिना आनी तेंची कोणाची खंयची अपेक्षा नासता की आमकां कितें मेळटलें एक खंयच्या एक आवाज जी समस्या खंयची आसता ताका आवाज पडप हे तेंचें ध्येय आसता सगळे आमच्या पत्रकारांचे सगळे आमचे जे पत्रकार भाव आहा ते वावर जाता आनी ते आमच्या पत्रकारा खातीर आयज ऑल गोवा डिजिटल जर्नलिस्टांनी एक फाटीर थाप मारून तांकां प्रोत्साहन दिल्लें आहा. आपल्या पेडण्यातील पत्रकारांची वाखाणणी झाली आहे. खरं म्हणजे आपल्या पेडण्याच्या पत्रकारांचं मूक आहे, मूक गोव्याचं मूक आहे आणि एवढे आमचे पत्रकार धिटस आहेत. सगळे पत्रकार माझे मित्र आहेत, वैयक्तिक नावं सगळ्यांची माहीत आहे. पण आपला जो पत्रकार पेडण्या तालुक्याचा आहे तो शंभर वाघासारखा एक पत्रकार आहे आणि एवढ्या जिद्दीनं आपले सगळे संकट सोसून हे पत्रकार काम करत आहे आणि आम्हाला पेडण्याला अभिमान आहे. आम्हाला नेहमीच म्हटलं मागास पेडणे तालुका, पण आपण मागास नाही आहोत. आमच्यात आज चांगले चांगले पत्रकार आहेत की जेणेकरून आमच्या समस्या राज्य दरबारी, लोकांच्या समस्या राज्य दरबारी आणि येणारे जे प्रसंग आहेत त्यासाठी ते आपलं लिखाण करतात. तेवढी मोठी आमची पेडण्याकरांची ही ख्याती आहे की तुम्ही पत्रकार समाजाचा चौथा डोळा. तुम्हाला मी साष्टांग नमस्कार करतो. आयज बरें दिसले की पेडणे तालुक्यातले आमचे पत्रकार भाव जे निस्वार्थी भावनेन एक सेवा अशी करून, कारण तांकां कसल्याच प्रकारची म्हणटात तशें सरकार दरबारांतल्यान तांकां कितें पगार येना, तेंचे अथक परिश्रम, ते कितें परिश्रम घेतात, ते कितें जगाच्या मुखाचेर दाखयतात, ताच्यातल्यान तांकां कितें तरी थोडोसो मानधन प्राप्त जाता आनी तेतूंतल्यान ते आपले कुटुंब चलयता. आयज जर पळयलें जाल्यार आमी सगळ्या स्तराचेर क्रांती करतात, पण सरकारानूय बी विचार करपाक जाय. आणि ह्या आयज तुमच्या मिडियाच्या माध्यमांतल्यान हांव सरकाराकय बी विनंती करता की वेळोवेळी घोशणा करता की प्रत्येक तालुक्यान आमी पत्रकारां खातीर सुसज्ज अशें भवन करतले म्हणून. पण आयज खरोखरच आमी जर विकसीत गोंय, विस्कळीत गोंय न्हय, विकसीत गोवा जर आमी 2047 जर खरोखरच जर विचार जर करता जाल्यार तो विकसीत गोवा 2047 केन्ना जावंक शकता तर जो लोकशाहीचो म्हणजे डेमोक्रेसीचो जो स्तंभ आसा, एक 4 स्तंभा मदलो एक प्रमुख स्तंभ जो मिडिया, जो जर्नलिस्ट, कित्याक एक काळ ब्रिटीश राजवटीन केसरी म्हणून एक वर्तमानपत्र आसलेलें, ताच्या माध्यमांतल्यान चळवळ चलताली आणि ताका लागून त्या चळवळीक बरोसो हातभार लागलो आणि देशाच्या स्वातंत्र्याकय बी बरे हातभार लागलो. आयज हे विकसीत गोंय जर 2047 जर आमी करपाचें जर खरोखरच जर स्वप्न जर पळयता आणि आमचो मुख्यमंत्री 2037 करपाचो प्रयत्न करता, म्हणजे 10 वर्सां इन एडवान्स करपाचो प्रयत्न करता, हे जर खरेंच जर तेंची भावना जर स्वच्छ आणि निर्मळ जर भावना आसात जाल्यार लोकशाहीचो म्हणटात तसो जो चवथो स्तंभ जेका आमी म्हणटा पत्रकारिता, ह्या पत्रकारितांक म्हणटात तशी जाता तितलो सहकार्य ह्या सरकारान सरकारी पातळीचेर करपाक, तांकां अशें एप्लिकेशनां करपाची गरज पडपाक जायना. कित्याक महत्वाची आसा तर आयज परिस्थिती अशी जाल्या की कोण तरी पॉलिटिशियन खंय कोणच्या ऑफिसान वयता, तो आपल्या जाहिरातीचे एक कितें तरी कॉन्ट्रॅक्ट सायन करता आणि तो म्हणटा की आपले सगळे कव्हर करपाक जाय आणि पत्रकाराक कामच करपाक मेळना. पत्रकाराक वयरसून फोन येत रावता, हा निवृत्ती आयज मातशें तेचो तो कार्यक्रम हा म्हाका फूल लायव जाव, हा मकूल आयज तो अमके अमके करतलो तेजे म्हाका फूल. हेतूनच पत्रकार उरता, ताका पत्रकारिता करपाक वेळूच मेळना. म्हटल्यार पत्रकार हो वयल्या हेड ऑफिसाचो गुलाम जाल्लो आसा. तो जर पत्रकार लोकांचे विषय आपण कितें तरी हँडल करता ना जाल्यार कव्हर करता आणि तुमकां धाडटा म्हणशी ना 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 तू त्या लफड्यान पडो नका, तू फक्त तेचो तो सत्काराचो कार्यक्रम कर आनी तितकेच धाड, म्हाका बाकीचें कांय नाका. ही आयज पत्रकारितेची परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. त्या खातीर खंयच्याच तालुक्यातले लोकांचे महत्वाचे विषय आयज पत्रकारितेंतल्यान हद्दपार जाल्लेले आसात आणि अशा वेळाचेर डिजिटल पत्रकारितेची अत्यंत महत्वाची भूमिका येता आणि डिजिटल पत्रकारिता हे वास्तव आयज लोकांसमोर व्हरपाचो प्रयत्न करता आणि लोकांसमोर व्हरता आणि त्या खातीर आयज समाजाक जर खरी परिस्थिती, खरे विषय जर खंयच्या माध्यमांतल्यान कळटात जाल्यार ते डिजिटल
मिडियांतल्यान कळटात आणि तुमची जबाबदारी ही त्या अनुषंगान अत्यंत महत्वाची आसा आणि ती जबाबदारी घेऊनच तुमकां फुडें वचचें पडटलें. आता उरलो विशय की हे सगळें आमी कित्या खातीर करपाचें, मागीर आमचें पोट कशें चलतलें. तुम्ही जर समाजा खातीर योग्य पद्दतीन काम करशात जाल्यार समाज तुमच्या फाटल्यान उबो रावतलो. आयज गेल्या 1.5 वर्सां माझ्या गांवकारीच्या बाबतींत हांव म्हाजो अनुभव सांगता की तुमच्या कामाची कदर करणारो हो समाज आसा. अशे समाजान कितकेशेच लोक आसात जे ठामपणान निस्वार्थीपणान तुमच्या फाटल्यान उबे रावतात तुमचे कामाची वाखणणी करून. अशा पद्दतीन समाज जेन्ना तुमच्या फाटल्यान उबो रावतलो तो समाज तुमकां उपाशी रावपाक केन्नाच दिवचो ना. जर तुम्ही प्रामाणिकपणान काम करशात तो समाज तुमकां उपाशी रावपाकूय दिवचो ना आणि तुमकां दुर्लक्षित उरपाकूय दिवचो ना. समाज तुमच्या फाटल्यान उबो रावतलो. तुम्ही जर सरकारा कडसून अपेक्षा धरताल्यात जाल्यार सरकारच्या 5,000 रुपयान तुमकां पूर्णपणे पत्रकारितेची लाचारी स्वीकारची पडटली. ती जर स्वीकारपाची तयारी आसा जाल्यार तुम्ही सरकार कडेन मदत मागा. आता सरकार कडेन मदत न मागता सुद्धा संघटना म्हणून तुम्ही खुबश्यो गजाली करपाक शकता. हांव उमरसकाराक विनंती करता की ह्या संघटनेच्या मार्फत काय महत्वाच्यो गजाली. एक म्हटल्यार मनीस जेन्ना संकटान सापडटा, खंयच्या तरी एक्सिडेंटान सापडटा, मनीस जेन्ना दुयेंत पडटा तेन्ना मनशाक मदतीची गरज असता. अशा वेळार अशे प्रोविजन करणाऱ्यो काय इन्शुरन्स पॉलिसी आसात त्यो इन्शुरन्स पॉलिसी ह्या सगळ्या तुमच्या सहकार्यांक तुम्ही करून दिया आणि त्या इन्शुरन्स पॉलिसी खातीर कितकेशे सामाजिक कार्यकर्ते तुमकां मदत करपाक तयार आसात. तुम्ही सरकाराच्या फुड्यान हात पसरवपाचो प्रयत्न करूं नाका. सरकारा फुड्यान हात पसरवपाचो प्रयत्न केलो जाल्यार नांव बदला आणि इन्फ्लुएन्सर असोसिएशन म्हणा जे सरकार सत्तेर येतले ते आता सरकाराचे गुणगान गावपाचें काम हे पत्रकारांनी करचें पडटलें. आमकां खबर आसा हे उलोवपाक खूब सोंपें पुणून हे उलोवचें पडटा कारण हे वास्तव आसा. खंयचोच मनीस हांवूय जर आयज माझे सहकारी माझे वरिष्ठ म्हाका सांगता त्या पद्दतीन जर वागलेलो जाल्यार हांवूय आज बरो गल्ले लट्ट पगार घेवन व्यवस्थित पद्दतीन काम करपाक शकता आसलो. पुणून एक टायम आसता. आयज गोंयच्या समोर जी परिस्थिती आसा पळय हो पोड तिडकीन जे वेगवेगळे विशय जे उलयतात डायरेक्ट लोकांक जे शिंगार घेतात खूप जाणांक दिसता कितें उलयता तो. आयज ती उलोवपाची परिस्थिती आमचेर ह्या सरकारान हाडल्या म्हणून उलोवचें पडटा.